काही जण मैदानात जिंकण्यासाठी काही दुसऱ्याला पाडण्यासाठी येतात। माजी खासदार नवनीत राणांनी बच्चू कडू यांना टोला लगावलाय। राहुल गांधींनी संविधान बदलणार हा खोटा प्रचार केला असंही नवनीत राणांनी म्हटलंय। माझा पराभव झाला, आता तरी ठाकरेंनी हनुमान चालीसा बोलावी असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। येणाऱ्या भविष्यामध्ये जेवढेही माझे जिल्ह्याचे लोक आहेत, मी खूप इमानदारीने काम केलं। काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात। त्याच्यात दोन्ही अंतरला वाटते की आमचे पक्षाचे जेवढेही मोठे नेते आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे की महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार पूर्ण देशामध्ये जे राबवलं होतं आणि स्पेशली राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने प्रत्येक मंचावर हातात संविधान घेऊन संविधान बदलणार, आमचे मागासवर्गीय लोकांना हे विश्वास त्यांच्या मनापर्यंत खोट्या बातम्या कोरल्या होत्या। मी निषेधच करन। उद्धव ठाकरेजींनी तर स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही शपथ घेऊ आणि मोदीजींना निमंत्रण करू। तर दिवसात स्वप्न घेणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पोपट ते आहे, त्यांना माहीत आहे कोणी आता शपथ घेतलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीने काम केलं, या लोकसभामध्ये ज्यांनी प्रतिसाद दिलं, पर्सेंटेज ऑफ वोट जे या महाराष्ट्रामध्ये दिसलाय, मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी सुद्धा मी पराभव झाली, आत्ता तरी हनुमान चालीसा त्यांनी केलं पाहिजे।